नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. तिसरा हप्ता मित्रांनो लवकरच येणार आहे खात्यात. बघा, तिसरा हप्ता जो काय असणार आहे ₹1500 लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु कोणत्या महिलांना या ठिकाणी एकही रुपया मिळणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. एकदम ओरिजिनल माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि इथून पुढेच बघा, जोपर्यंत लाडकी बहीण चालू असणार आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण अपडेट तुमच्यासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळं व्हिडिओला लगेचच्या लगेच लाईक करून घ्यायचं. लाईक केल्यावर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्सचे व्हिडिओ वारंवार दिसतील, नाही तर दिसणार नाही. यूट्यूबचं अल्गोरिदम असतं. आणि जे काही सबस्क्राईब कलरचं बटन आहे मित्रांनो, या ठिकाणी लाल कलरचं बघा SUB यावर क्लिक करून बघा ते काळं करून टाकायचं आणि बेल आयकॉनचं जे काय ऑन आहे बघा ते ऑन करून टाकायचं आहे लगेचच्या लगेच, जेणेकरून तुम्हाला ओरिजिनल माहिती मिळत जाईल. तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो लवकरच खात्यामध्ये येणार आहे. परंतु या महिलांना बघा एकही रुपया मिळणार नाही. तर मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजनेचा जे काय थर्ड इन्स्टॉलमेंटची डेट आहे बघा, जो काही तिसऱ्या हप्त्याची तारीख आहे ते आपल्यासाठी आणलेली पहा. आणि बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे बघा. आणि याच तारखेला महिलांच्या खात्यामध्ये बघा ₹1500 या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत आणि ₹4500 सुद्धा जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी बघा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे. बरेच जण म्हणतात बघा, ज्याला गरज आहे त्यालाच पैसे आले नाही, असं झालेलं आहे बघा इथं सुद्धा. त्यामुळे मित्रांनो, ज्याला गरज आहे त्याला सुद्धा या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. फक्त व्यवस्थितपणे आपलं जे काही महत्त्वाचे टेक्निकल पॉईंट आहेत बघा ते व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे आहेत पहा. तर बघा, असं असताना काही महिलांच्या खात्यामध्ये या महिन्यामध्ये एकही रुपया जमा होणार नाही आहे. आणि मित्रांनो, जो कोणी आपले व्हिडिओ पाहत असेल तर खाली कमेंटमध्ये टाईप करा की तुमचे पैसे आले का नाही. त्यानुसार समजून आपल्याला किती लोकांना आले किंवा नाही. त्यामुळं ज्यांचे जमा झाले असतील त्यांनी टाईप करा आणि ज्यांचे नसतील झाले त्यांनी माझे टाईप झाले नाही असं तर टाईप करा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं, आता काही महिलांना खात्यामध्ये एकही रुपया जमा होणार नाही. कशामुळे होणार नाही आपण याची सगळे डिटेल या ठिकाणी पाहणार आहे बघा. त्या महिला कोण असणार आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा जो काय राज्यस्तरीय कार्यक्रम आहे हा आता रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे पहा 29 सप्टेंबरला. या दिवशी बघा महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती आपल्याला भेटलेलीच आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, तर पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यामध्ये 17 ऑगस्टला पार पडला होता. यावेळी बघा पहिल्या हप्त्यामध्ये 1,07,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता. त्यानंतर लाडकी बहिणीचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम ऑगस्टमध्ये नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी देखील महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ वितरित केला होता. येत्या 29 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय जो काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे मित्रांनो. आणि तिसरा हप्ता 29 ऑगस्टला जमा होणार आहे. यामध्ये मित्रांनो कोणाला ₹4500 मिळणार आहेत, तर आदित्य तटकरे यांनी बघा तिसऱ्या हप्त्यामध्ये नेमका कोणाला लाभ मिळणार याची देखील माहिती दिली. तिसऱ्या हप्त्यामध्ये बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामधील तांत्रिक बाबीमुळे किंवा जे काही स्क्रुटी नियमित राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्ट बघा 24 तारखेनंतर जे अर्ज झालेले आहेत बघा, जे छाननी करून किंवा जे चेकिंग करून झालेत आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांना बघा DBT तारखेपर्यंत जे असतील त्यांना DBTच्या मार्फत पहा, DBTच्या मार्फत जे काही आधार कार्ड अपडेट असेल बँकेला त्यामार्फत पैसे पाठवले जाणार आहेत. आणि मित्रांनो, ज्यांचं कोणाचं पैसे कोणाला भेटणार नाहीत की ज्यांचा आधार कार्ड लिंक नसेल त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. आणि मित्रांनो, कोणाला ₹1500 येणार आहेत, तर ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये बघा ₹1500 जमा होणार आहेत. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यामध्ये लाभ मिळाला नाही, म्हणजे दोन्ही टप्प्यामध्ये जर पैसे भेटले नाहीत, त्या महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जो काही बघा 3 महिन्याचे पैसे येणार आहेत अशी माहितीसुद्धा आदित्य तटकरे यांनी दिलेली. त्यामुळे बघा महिलांना भरपूर प्रमाणामध्ये दिलासा भेटलेला आहे. आणि बघा तसेच ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेला आहे त्या महिलांना देखील याच महिन्यामध्ये ₹1500 मिळणार आहेत. पण त्याआधी महिलांचा अर्ज हा मंजूर होणे महत्त्वाचे आहे बघा. बघा मी कशामुळे सांगितलं या ठिकाणी, जो काही अर्ज आहे मित्रांनो तो मंजूर होणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये अर्जाची जी काही छाननी प्रक्रिया आहे बघा ती 20 ते 25 सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येत आहे. बघा आता जी काही छाननी प्रक्रिया आहे ती चालू झालेली. यापूर्वी बघा जर अर्ज मंजूर झाला असेल तर खात्यामध्ये बघा ₹1500 जमा होतील. आणि अर्ज जर मंजूरच झाला नाही तर महिलांना खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही बघा. ज्यांचा अर्ज जर मंजूर झालेला नसेल तर त्यांना एकही रुपया या ठिकाणी भेटणार नाही अशी माहिती मित्रांनो. त्यांना एक सुद्धा
मिळणार नाही आणि ज्यांचं आधार कार्ड लिंक नसेल आणि अर्ज जर अप्रूव्ह झाला नसेल तर एकही रुपया भेटणार नाही. मित्रांनो, अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करा.